माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अतिशय रंगतदार अवस्थेत आहे। महाविकास आघाडीचे नेते अभिजित पाटलांना भाजपने पळवल्याचा आरोप होऊ लागलाय। कारखान्यावर कारवाईची भीती दाखवत अभिजित पाटलांना भाजपने जबरदस्तीने पाठिंबा घेतल्याचा आरोप आता केला जातोय। नेमकं काय घडतंय आपण पाहूया। शरद पवारांच्या पक्षाचे अभिजित पाटील भाजपच्या गळाला। अभिजित पाटील आता भाजपचा प्रचार करणार। कारवाईची धमकी दाखवत अभिजित पाटलांना पळवलं। माढ्याच्या निवडणुकीत साम दाम दंडभेद अशी सगळी आयुध वापरणं सुरू झालंय। माढ्यात शरद पवारांचे खंदे कार्यकर्ते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना कारवाईची भीती दाखवून भाजपकडे वळवल्याचा आरोप होतोय। विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर 430 कोटी रुपयांचं कर्ज आहे। या कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची नोटीसही काढण्यात आली आहे। कारवाई टाळण्यासाठी एकेकाळी भाजपच्या विरोधी असलेल्या अभिजित पाटलांनी आता कारखाना वाचवण्यासाठी निर्णय घ्यावा लागत असल्याची कबुली दिली आहे। कारखाना अडचणीत आणावा अशी भूमिका या ठिकाणी घेतल्यासारखं वाटते। किती कोटीचं कारखान्यावर कर्ज होतं? साधारण जुन्या संचालक मंडळांनी, आम्ही निवडून आल्यापासून 1 रुपया कर्ज घेतलं नाही। जुन्या सगळ्या संचालकांनी जे कर्ज घेतलं होतं आणि थकवलं होतं। राज्य सहकारी बँकेचं आता 430 कोटीपेक्षा जास्त काहीतरी कर्ज आहे आणि त्याच्यासाठी कारवाई केली। पाठिंबा मिळवण्यासाठी राज्यकर्ते किती टोकाला जाऊ शकतात हे या कारवाईच्या निमित्तानं अधोरेखित झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे। सर्व बाजूंनी त्यांना त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि मग शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला तर मी काही त्यांना दोष देणार नाही। पण जे राज्यकर्ते आहेत ते कोणत्या टोकाला जातात कारखाना वाचवण्यासाठी मी भाजपला पाठिंबा देतो शक्य आहे, कारण माझं काही त्यांचं बोलणं झालं नाही, पण हे होऊ शकतं। सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही निवडणुकीच्या 3 दिवस आधी माढ्याचं पूर्ण चित्र बदलून जाईल असे संकेत दिले आहेत। 2 लाख आहे पूर्ण सीट बसले आणि ती सोलापूर नार्ज भरायला दिवस सांगितले। सोलापूरची टप फाट होणार, पण राम सातपुते 50-60च्या पुढे निवडून येणार। शेवट्या 3 दिवसात कलाटण्या बऱ्याच मिळणार आहेत। थोडक्यात भविष्य काय म्हणायचं आता तुम्हाला? आता 2 अंदाज खरे तर म्हणायची। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांनी केलेले सगळे आरोप मात्र फेटाळून लावले आहेत। आम्ही लहान लोकांशी बोलतोय, मोठ्या लोकांशी बोलताय, सर्वच उद्योगपत्यांशी बोलताय आणि आम्हाला यश येत आहे की मोदीजींच्या विकसित भारताकरता अनेक लोक समर्थन करताय। अभिजित पाटीलजी सुद्धा मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला येणाऱ्या काळात जो आमचा वचननामा आहे त्या वचननामा पूर्ती करता मोदीजींच्या निवडणुकीमध्ये साथ देतील मला अपेक्षा आहे। माढ्याच्या निवडणुकीमध्ये निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा सामना आता राहिलेला नाहीये। पडद्याआडून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काटशहाचं राजकारण सुरू आहे। एक प्रकारे शरद पवार विरुद्ध फडणवीस असा संघर्ष माढ्यामध्ये पाहायला मिळतोय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।